सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडझड झाली. रस्ते पूल वाहून गेले. बीड तालुक्यातील लिंबागणेश या गावामधील लिंबागणेश ते बोरखेड दरम्यान हा जो रस्ता जो आहे या ठिकाणचा नळकांडी पूल वाहून गेला होता आणि येथील लोकांची जाण्या येण्याची अडचण होती. त्यामुळे इथल्या लोकांनी स्वखर्चाने तात्पुरता हा पूल तयार करण्यात आला. संबंधित प्रकरणामध्ये तातडीने पूल आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केलं होतं आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिले होते जिल्हा प्रशासनाला की तातडीने रस्ते पूल जे वाहून गेलेले आहेत त्यांना निधी देण्यात यावा. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल 20 लक्ष रुपये निधी या कामासाठी दिलेला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे जिल्हा परिषद बीड सय्यद मोमीन कार्यकारी अभियंता अद्याप या कामाची सुरुवात झाली नाही. या घटनेला तब्बल आता 4-5 महिने उलटून गेलेत. 1-2 महिन्यावर आता पावसाळा आहे. मग ग्रामस्थांची अशी मागणी आहे की तातडीने या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भगदाड पडणार आहे आणि या पुलाची पुन्हा मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. त्यामुळे तातडीनं या पुलाची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.